तर एक महत्त्वाची आणि मोठी न्यूज येते, मोठी ब्रेकिंग न्यूज आहे। मुंबईतील अंधेरी भागातल्या इमारतीला आग लागलेली आहे। अंधेरी वेस्टच्या रहेजा क्लासिक इमारतीमध्ये आग लागलेली आहे। इन्फिनिटी मॉलच्या जवळ असलेली ही रहेजा क्लासिक इमारत तुम्ही पाहताय। ही दृश्य आहेत। या ठिकाणी धुराची दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। रहेजा क्लासिक या इमारतीतून या ठिकाणी धूर बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळतो। या इमारतीमध्ये आग लागलेली आहे। आपण पाहतोय या इमारतीमध्ये आग लागलेली आहे। एक महत्त्वाची आणि मोठी बातमी, रहेजा क्लासिक मुंबईतल्या अंधेरी भागातल्या लोखंडवाला परिसरातली ही गगनचुंबी इमारत आहे। या ठिकाणी अग्निशमन दलाच्या 5 गाड्या आता पोहोचलेल्या आहेत। आग लागल्याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। मात्र एका घरातून 5व्या मजल्यावरच्या अचानक धूर येताना पाहायला मिळाला। तुम्ही पाहताय अग्निशमन दलाचे जवान कशा प्रकारे आग विझवण्याचा प्रयत्न करतायत। तुषार रूपनवर आपला प्रतिनिधी आपल्यासोबत आहे। तुषार, रहेजा क्लासिक्स इमारतीमध्ये आग लागली होती, काय कारण होतं या आगीमागे? मयंक, सकाळी 7च्या सुमारास इन्फिनिटी मॉलजवळ रहेजा क्लासिक इमारतीच्या 13व्या मजल्यावर आग लागली। ही आग विझवण्यासाठी फायर ब्रिगेडच्या 4 गाड्या व 2 टँकर त्या ठिकाणी रवाना झालेले आहेत। हे आगीचं कारण असं कळतं की घरामध्ये असलेल्या दिव्यामुळे शॉर्ट सर्किट झालं एसी मध्ये, त्यामुळे ही आग लागली। आता आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती आपल्याला फायर ब्रिगेडकडून मिळाली। तुषार, आपण दृश्य बघतोय, अग्निशमन दलाचे अधिकारी त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। 13व्या मजल्यावरती ही आग होती। यामुळे आसपासच्या रहिवाशांना काही त्यांची घरं सोडून खाली येण्यास सांगितलं होतं का? एक खबरदारीचा उपाय म्हणून अशी काही माहिती मिळते का? त्या ठिकाणी फायर ब्रिगेडच्या जवानांनी जी बाजूची घरं होती त्यातील सगळ्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढलं व या आगीवरती नियंत्रण मिळवलं। आता त्या ठिकाणी धुराचं वातावरण आहे। अग्निशामक दलाचे त्या ठिकाणी जवान अजूनही कार्यरत आहेत। धन्यवाद तुषार, दिलेल्या माहितीबद्दल। तुषार आपल्याला माहिती देत होता। तुम्ही दृश्य पाहताय, 13व्या मजल्यावरती ही आग लागलेली आहे। धूर येतोय या घरातून। एसी मध्ये शॉर्ट सर्किट झालं, मात्र वेळीच अग्निशमन दलाचे अधिकारी त्या ठिकाणी पोहोचले आणि आग आता संपूर्णतः नियंत्रणात आहे। रहेजा क्लासिक्स नावाची ही गगनचुंबी इमारत आहे लोखंडवाला परिसरातली। कोणालाही जीवितहानी झालेली नाही। तुम्ही दृश्य बघताय, सगळे रहिवासी आज सुट्टी असल्या कारणामुळे आपल्या घरात होते, मात्र एकच आग लागल्यामुळे धावपळ झाली आणि हे सगळे रहिवासी आता बिल्डिंगच्या खालती आपल्याला पाहायला मिळत आहेत। रहेजा क्लासिक्स 7 अशी ही इमारत आहे, ज्या ठिकाणी ही आग लागली होती, मात्र आग आता संपूर्णतः आटोक्यात आलेली आहे।